इकडे जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर इकडे ओबीसी नेते सगळे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी सरळ मुंबई बंदचा इशारा दिला, आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही सरकारही उलथून टाकू इथपर्यंतची ती भाषा गेलेली आहे। त्यामुळे मग ओबीसी नेत्यांची काय याच्यावर रिॲक्शन आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते ज्यांनी उपोषण केलं होतं, हाकेंनी उपोषण केलं होतं, नंतर जरांगेंनी केलं होतं, त्यावेळेस ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले पाटील। मला सांगा, आता जरांगेंनी सरकार उठवण्याची भाषा सुरू केलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? माझं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, या मंत्रिमंडळाला याला विचारणं आहे की मी सरकार उठून टाकेल। आता काय कुठली विधानसभा नाही आहे आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये रेफरंडम जे म्हणतात की सरकार एखादा कुठलं तरी आंदोलनाने सरकार उलटून टाकायचं, असं कुठलं नियोजन नाही। मग ह्या जरांगेच्या ह्या ज्या धमक्यात त्यांनी फक्त तेवढं नाही सांगितलं, मुख्यमंत्र्याला आईमाईवरनं शिव्या दिलेल्या आहेत। मुंबई आमची आहे, सत्ता आमची, राज्य आमचं, आम्ही घुसतो ना आम्ही दाखवतो, कुठल्या भाजपच्या आमदाराला आम्ही फिरून देणार नाही, आम्ही किती आणि तुमचे पोलीस किती। म्हणजे उघड ह्या धमक्या, म्हणजे हे काय आहे? म्हणजे तुमच्या प्रचलित जो कायदा आहे, सुव्यवस्था आहे, राज्य सरकारचं जे काही संविधानिक पद्धतीने जे चाललेलं असतं ह्याला मी मानत नाही आणि ह्याला आव्हान जरांगे देतोय। म्हणजेच हे नक्षलवादापेक्षा वेगळं आहे का? जरांगे हा आता नक्षलवादी भाषा बोलायला लागलेला आहे। मनोज जरांगे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा नक्षलवादी आहे, त्यांनी ते करून दाखवलेलं आहे। बीडमध्ये हॉटेल झाली, आमदारांची घरं झाली आणि आता म्हणतोय आम्ही मुंबईत घुसणार, कोण येतंय ते मला हे करून दाखवा। तो आमदारांना चॅलेंज करतोय, पोलिसांना चॅलेंज करतोय, गृहमंत्र्याला चॅलेंज करतोय, मुख्यमंत्र्याला आईमाईवरनं शिव्या देतोय। मग याच्यापेक्षा वेगळा नक्षलवाद काय असू शकतो? आमचं म्हणणं आहे की फडणवीस साहेब, हे राज्य कायद्यावर चालतं का जरांगेच्या धमक्यावर चालतं हे तुम्ही स्पष्ट करावं। आम्ही पण महाराष्ट्राचे नागरिक आहेत। सरकार घाबरतंय? अहो, सरकार एवढं घाबरतंय, म्हणजे देशासमोर काय आदर्श देत आहे? सरकार जर एवढं घाबरत असेल तर मग उद्या आमच्या हल्ले झाले तर काय करणार? तुम्हाला जर चालवता येत नसेल, याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून ह्याला जर तुम्ही बेड्या नाही घातल्या तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही सत्ता सोडा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा। कारण की तुमच्या आवाक्यात आणि तुमच्या कायद्याच्या आवाक्यात जरांगे राहिलेला दिसत नाही, असं एकंदरीत दिसतंय तुमची जी भूमिका आहे त्याच्यावरून। त्यामुळं उद्या ओबीसीला काय झालं, ओबीसी नेत्यांना काय झालं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय झालं, घरं झाली, मुर्दे पडले, याला जबाबदार कोण? मग येऊन दे ते राष्ट्रपती शासन, येऊन दे मिलिटरी। हे महाराष्ट्र जर नीट, माझी लढाई ओबीसीशी नाहीच आहे, माझी सरकारशी जरांगे म्हणतात। अहो, जरांगे इतका अक्कल शून्य माणूस आहे। 10% वेगळं एससीबीसी आरक्षण म्हणजे काय? हे ओबीसीतनंच दिलेलं आहे, पण वेगळा प्रवर्ग करून दिलेलं आहे, ते नाही खायचं। एक चांगलं ताट पंचपक्वान्न ते खायचं नाही, खरकट्यामध्येच जायचंय, ज्याच्यात 450 जाती जेवतात ते तिथंच जायचंय, तिथंच घाण करायची। ते कुणबी दाखले म्हणतात आम्ही 90% समाज घुसलाय, मग आता ते 90% समाज घुसलाय ते मिळलं, 10% एससीबीसी आरक्षण चालू आहे, प्रवेश चालू आहेत, नोकऱ्या चालू आहेत, ईडब्ल्यूएसचे दाखले आहेत। अहो, तुला काय पाहिजे? त्या जरांगेला मी तर म्हणतो मुख्यमंत्र्यांनी 6व्या मजल्यावरची खुर्ची खाली करावी आणि या जरांगेला तिथं बसवावं आणि त्याची 2 टाइम गणपतीसारखी पूजा करावी, तर हा जरांगे शांत होईल आणि मग वाटेल की नाही बाबा हे राज्य मराठ्यांचं आहे, मग सगळेजण आम्ही तिथं दर्शनाला जाऊ। म्हणजे एवढंच करायचं बाकी आता। म्हणजे एवढी आदबलता मुख्यमंत्र्याची, गृहमंत्र्याची या भारताच्या इतिहासामध्ये कोणत्या राज्याच्या इतिहासात आम्ही बघितलेले नाही। मुख्यमंत्र्याला आईमाईवरनं बोललं साधं, ते आपल्या आता इथं पुण्यामध्ये इकडे तिकडे ते गाड्या जाळतात ना पोरं, त्या गाड्या जाळल्या की पोलीस काय करतात, त्यांना बेड्या घालतात आणि एरियामधनं फिरवतात। जो हॅबिच्युअल क्रिमिनल असतो, सराईत गुन्हेगार असतो, त्याची दहशत कमी करायला त्याला बेड्या घालून फिरवतात। या जरांगेला फिरवलं पाहिजे। आता उलटं होतंय, त्याच्यावर 8 गुन्हे दाखल होऊन तो मुख्यमंत्र्याला आईमाई काढतोय। मग आता त्याची डेअरिंग किती वाढत चालली। मग मला असं वाटतंय आता ती गरज झाली आमदारांची, आता ते मंत्रालय जाळायची वाट बघता का वर्षा निवासस्थान जाळायची वाट बघताय? हे ज्यांचं घर जाळलं ते साळुंके तेच त्यांची बाजू घेऊन हे मतांसाठी नालायक आणि लाचार झालेले सगळे आमदार आहेत। मग ते साळुंखे असतील, ते पंडित असतील, ते क्षीरसागर, तो मुचमुंडा, त्याला लाज वाटली पाहिजे स्वतः तेली समाजाचा ओबीसीचा, आणि या जरांगेची मागणी ओबीसीत घुसायची आणि त्याला म्हणतो मी येणार तुम्ही पण येणार। ह्यांना आहे ना खेटराने मारावं, शेणात बुडवून खेटराने मारलं पाहिजे। म्हणजे एवढा नालायकपणा, मतांसाठी लाचारी महाराष्ट्राने कधी बघितली नसेल। आणि सर्वात महत्त्वाचं या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचंय
की आमचे जे ओबीसी म्हणतात ना, ओबीसी आमदार, ओबीसी काही मंत्री, एकमेव भुजबळ साहेब सोडले तर कोण बोलायला तयार नाही की आमच्या देऊ नका म्हणून. ह्यांना पहिल्यांदा बुट्टाने मारलं पाहिजे. हे आता स्थानिक स्वराज्य संस्थेला दारात जर कोण आले ना, पहिल्यांदा खेटराने मारलं पाहिजे हे सगळे ओबीसी आमदारांना. अरे तुम्हाला जरा वाटतं का नाही स्वाभिमान की बाबा मराठ्यांना वेगळं द्या पण आमच्या ओबीसीना गोरगरिबांना नका त्रास देऊ. एवढं बोलायचं तुमच्या धमक नाही. काय चाललंय? तुम्ही अटक करण्याची मागणी केली का? आम्ही मागणी नव्हती केली. ज्या वेळेस या राज्यामध्ये राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला होता, लोकांची घरं जाळली होती, दुकानं जाळली होती, पक्ष कार्यालय जाळले होते, एसटी महामंडळाच्या बसेस फोडल्या होत्या, 300-400 कोटी रुपयाचं एसटी महामंडळाचं नुकसान केलं होतं, हजारो कोटीची पब्लिक आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी जाळली होती. संदीप क्षीरसागरांचा तो उल्लेख झाला. त्यांच्या घरात बायका पोरं असताना घर पेटून देण्याचं काम झालं होतं. त्यावेळेस या फ्लोअर ऑफ द हाऊस विधानसभेमध्ये गृहमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस म्हणले होते की SIT फॉर्म केली जाईल. IPS अधिकारी संदीप कर्णिक यांच्या अंडर SIT फॉर्म केली जाईल. 3 महिन्याचा काळ दिला होता मार्च 2024ला की 100 दिवसाच्या आत SITचा अहवाल येईल आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू. हेच कायद्याचं सुव्यवस्थेचं राज्य आहे का? त्यावेळेस आपण फडणवीस साहेबांचं जर ऐकलं असेल हाऊसमध्ये तर त्यांनी सांगितलं होतं कसं प्लॅनिंग झालं होतं, कुठनं मोबाईल आले होते, कशा ग्रुप्सला त्यांनी टार्गेट केलं होतं आणि कुठल्या तिथं कसं सरकार घाबरतंय. पूर्णपणे घाबरलेलं आहे. जर घाबरलं नसतं तर आज जो मनोज जरांगे आझाद मैदानात नाही जेलमध्ये असता. त्याला जेलमध्ये आरक्षण 100% भेटलं असतं. एक खोली त्यासाठी आरक्षित ठेवली असती. पण हे सरकार त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही. इतकं लाचार सरकार मतांसाठी आम्ही पाहिलेलं नाहीये. सरकार 100% घाबरत आहे. पुढची दिशा काय? आम्ही लक्ष ठेवून आहोत. घोडे मैदान काय लांब नाही. 2 दिवसाचा या जरांगेचं काय नाटक चाललंय ते आम्ही बघू. राज्य सरकारची जी ही बोटशेपी आणि जी घाबरलेली भेदरलेली जी आम्ही मानसिकता आहे ती पाहतोय. पण या जरांगेच्या या झुंडशाहीतनं आणि या धमकीबाजीतनं जर ओबीसीच्या आरक्षणाला नक लागलं आणि त्या जानेवारीमध्ये वाशीमध्ये तो काय एक GR आणला तसं काहीतरी आणलं तर आता आम्ही कायद्याची लढाई तर लढणारच आहे. पण आम्ही पण जरांगेसारखाच धुमाकूळ घालू. कारण की राज्य सरकारला तेच चांगलं वाटतंय. धमक्याच आवडतात. धमक्यांना घाबरूनच जर तुम्ही जर न्याय देत असाल तर आम्ही धमक्याच देऊ. आम्ही रस्तेच जाम करू. आम्ही पण मुंबईत जाम करू. कारण मुंबई आगरी कोळी भंडारी कराड्यांची आहे. फक्त आम्ही म्हणतो आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहेत. जसं आंदोलन 100% जसं आंदोलन करणार. मग त्यावेळेस आम्ही गणपती आहे, नवरात्र आहे, ती दिवाळी आहे का स्थानिक स्वराज्य संस्था हे काय आम्ही बघणार नाही. आता आम्हाला जशाच तसं वागावं लागणार. आम्हाला जे परिणाम होतील त्या परिणामांना भोगायची तयारी आमची. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.